नमस्कार, एस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज एस न्यूज महाराष्ट्राची टीम पोहोचली आहे सतलोक आश्रम धनाना धाम हरियाणा येथे। मी संदीप डोके, कॅमेरामॅन विमल सोबत तुमच्यापर्यंत आज आम्ही जी आध्यात्मिक माहिती घेऊन आलो आहोत ती माहिती घेऊन तुम्ही खूपच आनंदित होणार आहे, कारण इथले जे माहोल आहे एवढे भक्तिमय आहे। तुम्हाला हे जे दृश्य बघूनच आता पुढे जी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ त्याने समजूनच जाईल। ठीक आहे, तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, हे जे सतलोक आश्रम धनाना धाम आहे याचं हे मेन गेट आहे आणि हा जो रस्ता आहे इथून वाहनांचे येणे जाणे चालू आहे। जे श्रद्धाळू या कार्यक्रमामध्ये येत आहेत बसेसद्वारे किंवा कोणी आपल्या बाईक किंवा फोर व्हीलरने पण येत आहे। तुम्ही माझ्या या साईडला पण बघू शकता कशा प्रकारे व्यवस्था सुरू आहेत, जे श्रद्धाळू आहे येणं जाणं कंटिन्युअसली चालू आहे। तर आपण आता आश्रमाच्या आत जाऊन अधिक माहिती घेऊया। तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, आता आपण पार्किंगच्या ठिकाणी पोहोचले आहात। श्रद्धाळूंचं बसेसच्या द्वारे येणे जाणे सुरू आहेत। तर आपण आता जाणून घेऊया या पार्किंग व्यवस्थेबद्दल। इथे काही बसेस अजून या साईडला पण उभे आहेत, त्यांचे एक समोर एक श्रद्धाळू सेवादार इथं उभे आहे, सिक्युरिटी सेवादार त्यांच्या ID कार्डवर लिहिलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून एक माहिती घेऊया इथल्या व्यवस्थेबद्दलची। नमस्कार सत साहेब, आपलं नाव काय आणि आपण कुठून आले आहात? दास महादेव शिंदे, सोलापूर महाराष्ट्रामधून आलेलो आहे। तुम्ही एवढ्या दुरून इथे सेवा करण्यासाठी आलेले आहे, तर या सेवेचे काही तुम्हाला शुल्क दिले जाते काही? नाही, निशुल्क आम्ही सेवा करतो आहे, शुल्क दिले जात नाही। कशा पद्धतीने ही व्यवस्था बघत आहात तुम्ही इथे? जेणेकरून श्रद्धाळू जे आलेले आहेत भगवंतासाठी, आज कबीर परमात्मा यांचा निर्वाण दिवस आहे, त्यासाठी आलेले सेवक त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सिक्युरिटीची सेवा बघत आहोत। आणि हे जे बसेसमध्ये जे श्रद्धाळू आता येणं जाणं सुरू आहे, तर या बसेसचे पण काही त्यांचे शुल्क घेतले जाते का प्रवासाचे? त्यांचे सुद्धा निशुल्क असते, त्यांना कोणी शुल्क घेत नाहीत। धन्यवाद सर। सत साहेब, तर तुम्ही आता बघू शकता की ही जी व्यवस्था इथे चालू आहे ही पूर्ण निशुल्क पद्धतीने। तुम्ही आजपर्यंत कुठं बघितलं नसेल, महाराष्ट्रामध्ये पण बरेच काही देवस्थान आहेत आपले, जसं शिर्डी साईबाबा किंवा जे अन्य स्थान आहे, आपण स्वखर्चाने आपण तिथे जातो किंवा तिथली जी व्यवस्था तिथं आपल्याला पर्ची काटावं लागते। पण तुम्ही बघू शकता की ही जी बसेसची जी व्यवस्था केलेली आहे ही पूर्णपणे निशुल्क पद्धतीने, 1 रुपयासुद्धा जे काही श्रद्धाळू येत आहे त्यांना चार्ज द्यायची इथे जरूरत नाही आहे। आता आम्ही आतल्या साईडला पोहोचले आहोत। तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, माझ्या उजव्या साईडने महिलांसाठी जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्या साईडने, आणि माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता की इथून पुरुषांसाठी जाण्याची व्यवस्था केलेली आहे। तर योग्य पद्धतीने इथे ही जी व्यवस्था आहे सुरू आहे, कुठल्याच पद्धतीने इथे व्यवस्था दिसत नाही आहे। तर आपण अजून आतल्या साईडला जाऊया। आता आपण मेन गेटमधून आतमध्ये आलेले आहे। तर एंट्री गेटमधून आतमध्ये येतात सर्वात आधी इथे तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता भव्य जे पुस्तकालय इथे त्यांनी तयार केलेलं आहे। या चला तुम्हाला एक दृश्य दाखवूया की आतमध्ये काय काय व्यवस्था, जे काही सामग्री श्रद्धाळूंसाठी ठेवलेली आहे। चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया। आता तुम्ही बघू शकता आतल्या साईडला या पुस्तकालयामध्ये जे संत रामपालजी महाराजांचे जे काही सामग्री आहे, जसं आता इथे बघू शकता तुम्ही माळा ठेवलेल्या आहेत, जे काही जाप भक्ती जे दिली जाते संत रामपालजी महाराजीद्वारा, त्यासाठी ह्या माळा इथं ठेवलेल्या आहेत। आणि तसेच संत रामपालजी महाराजांचे जे काही स्वरूप आहेत तुम्ही वरच्या साईडला बघू शकतात, बरेच त्यांचे जे काही बॅनरचे जे काही फ्रेम फोटो आहेत श्रद्धाळूंसाठी, त्यांचे जे घरी नेण्यासाठी लावण्यासाठी इथं हे सामग्री ठेवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती विशाल जे फोटो आहेत तिथे, आणि शेकडोच्या संख्येमध्ये श्रद्धाळू जे की इथून सामग्री घेऊन जात आहे, आणि ही व्यवस्था इथे पुस्तकालयामध्ये केलेली आहे। बरेच काही पुस्तकं पण तुम्ही बघू शकता पुढच्या साईडला की संत रामपालजी महाराजांचे जे आध्यात्मिक पुस्तकं आहेत ते पण इथे उपलब्ध आहेत। या पद्धतीने या पुस्तकालयामध्ये हे दृश्य तुम्हाला SNUच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले जात आहे। आता तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, जे काही श्रद्धाळू आश्रममध्ये येत जात आहेत त्यांची भली जी गर्दी इथे लागलेली आहे। वरच्या साईडला तुम्ही बघू शकता जूताघर म्हणून एक बॅनर लावलेला आहे की, तर इथे आपण बघूया काय व्यवस्था केलेली आहे श्रद्धाळूंसाठी, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आतमध्ये जाऊन थोडं। चला आता तुम्ही बघू शकता आपण जूताघरच्या आतमध्ये प्रविष्ट केलेला आहे। तुम्ही बघा हे जे काही सेवादार आहेत तिथं जे व्यवस्था बघत आहेत, तर ते कशा पद्धतीने जे काही श्रद्धाळू येत आहेत त्यांचे जे काही चप्पल बूट आहे ते योग्य पद्धतीने ते जमा करत आहेत आणि पुन्हाही देत आहेत। तुम्ही माझ्या या साईडला पण बघू शकतात की
भले संख्यामध्ये जे काही पिशव्या बॅगमध्ये तुम्ही बघू शकता, त्या पिशव्यांवर जे काही नंबर लावलेले आहेत, तर नंबरनुसार त्यांना एक टोकन दिले जाते आणि त्या ज्याचं जे टोकन आहे ते टोकन मग ते वापस जाताना त्या चप्पल त्यांना पुन्हा दिल्या जातात. म्हणजे सुरक्षिततेचं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो चप्पल बूटची अवस्था होते, तर इथे एकदम सुरक्षित पद्धतीने आश्रममध्ये आलेल्या श्रद्धाळूंचे हे चप्पल बूट व्यवस्थित ठेवले जातात, त्यांची सुरक्षा केली जाते आणि ही व्यवस्था इथे जुताघरमध्ये केलेली आहे. तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, इथे एक वरच्या साईडला भव्य बॅनर लावलेला आहे. जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचं एक स्वरूप इथे लावलेलं आहे. परमेश्वर कबीर साहेबजी निर्वाण दिवस. तर आपण आता जाणून घेऊया हे जे भव्य पंडाल मागच्या साईडला आपल्याला दिसत आहे. तर चला तर आपण आज जाऊन पण या भव्य पंडालाचं एक दृश्य तुम्हाला दाखवूया. तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला एक भव्य पंडाल आहे. त्यामध्ये श्रद्धाळूजण येणे जाणे सुरू आहे. काही श्रद्धाळू इथे आराम करत आहेत, काही इथे एक सत्संगाचे पण आयोजन केलेले आहे. सत्संग श्रवण करण्यासाठी इथे लाखोच्या संख्येमध्ये जे श्रद्धाळू इथे बसलेले आहेत आणि बघू शकतात की किती स्वच्छता इथे दिसत आहे. काही कचरा नाही, काही हडबड नाही. श्रद्धाळू आपल्या व्यवस्थित शांतपणे जात आहेत, येत आहेत. त्या साईडला माता बहिणींची व्यवस्था केलेली आहे बसण्याची, आराम करण्याची. आणि या साईडला तुम्ही बघू शकतात की जे भगतजन आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आणि करण्याची व्यवस्था केलेली आहे. आता एक श्रद्धाळू आपल्याशी जुडलेले आहेत, त्यांच्याशी आपण एक माहिती घेऊया या व्यवस्थेबद्दल. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव काय आणि कुठून आले आहात? सर माझे नाव ऋतुराज शरण नलवडे. मी महाराष्ट्र सांगली येथून आलो आहे. तुम्ही इथं काय व्यवस्था बघत आहात? सर परमात्माच्या दयाने इथं भक्तांसाठी गादी आणि रजायांची सोय परमात्माने भरपूर प्रमाणात केली आहे. हे जे रजाई आणि गादी हे जे भक्तांना दिली जात आहे, तर याचे काही शुल्क घेतले जातात का? नाही सर, याची मी मोफत दिली जाते. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण आतल्या साईडला आलेला आहे. तुम्ही माझ्या या साईडला बघू शकतात की इथे अखंड पाठ परमेश्वर कबीर साहेबजी निर्वाण दिवस याच्या उपलक्षामध्ये केला जात आहे. तर इथे जे काही व्यवस्थापक आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया या पाठबद्दलची. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव काय आणि कुठून आले? रामदेव दास, महाराष्ट्रामधून आलो आहे. इथे हे अखंड पाठ चालू आहे, तर याबद्दल दर्शकांना तुम्ही काय माहिती देऊ शकता? हा पाठ संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये गरीबदासजी महाराज यांचा अखंड पाठ चालू आहे. हा जो अखंड पाठ चालू आहे, हा जसं आता दिवसा वाचन केलं जातं, हा रात्री पण चालू असतो का? हा दिवसभर बी चालू असतो आणि रात्री पण चालू असतो. धन्यवाद सर. सतसाहेब. तर तुम्ही बघू शकता माझ्या या साईडला जे हा अखंड पाठ चालू आहे, हा कंटिन्युअसली सकाळी जसं पहिल्या दिवसापासून जसं अखंड पाठ सुरू झाला, तर हा कंटिन्युअसली 3 दिवस वाचन केला जातो. आदरणीय गरीबदासजी संत महाराज यांचा हा अमृतवाणीचा हा पाठ आहे, जो अखंड पद्धतीने वाचन केला जातो. आणि इथले जे काही व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून माहिती पण मिळाली आहे की अखंड पाठामध्ये एवढी अनमोल जी वाणी आहे की जे पण श्रद्धाळू इथे अखंड पाठ वाचण्यासाठी किंवा जे श्रवण करतात, तर त्यांच्या युगायुगाचे जे पाप आहेत ते या वाणीच्याद्वारे नष्ट केले जातात. तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला इथे आता दहेजमुक्त रमेनी विवाह संपन्न झाला आहे. जसे की हुंडामुक्त विवाह, या विवाहामध्ये बिलकुल दहेजमुक्त होते, हुंडामुक्त होते. म्हणजे 1 रुपयासुद्धा जे मुलीवाले असतात ते मुलाला देत नाही. आणि हा विवाह बिलकुल 17 मिनिटामध्ये हा संपन्न होतो. इथे आलेले जे श्रद्धाळू असतात किंवा जसं आता तुम्ही बघू शकता या जोड्यामध्ये जे पण तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व संत रामपालजी महाराजांचे हे शिष्य आहेत. आणि त्यांचा एक समाज सुधारामध्ये एक असा त्यांनी विडा उचलला आहे की हुंडामुक्त विवाह. बिलकुल ते 1 रुपया न घेता न देता एकदम साध्या पद्धतीने, ना DJ ना बँड बाजा काहीच नसतं, 17 मिनिटामध्ये हा विवाह संपन्न होतो. आता एक जोड्याशी आपण चर्चा करूया या विवाहाबद्दल, रमेणी विवाहाबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. साहब जी, आपका नाम क्या और आप कहाँ से आए हैं? मेरा नाम दीपक दास है, हम MP ग्वालियर से आए. आज आपका जो ये विवाह हुआ है, आपको कैसा लग रहा है सर? बहुत अच्छा लग रहा है. हमारा दहेज मुक्त विवाह संपन्न हुआ. आप समाज को क्या संदेश देना चाहेंगे इस विवाह के माध्यम से? समाज के सभी जगत भाइयों से यही कहना चाहेंगे कि संत रामपाल जी महाराज शरण में आएँ और अपना कल्याण कराएं. कार जी, आपका क्या नाम है? दीक्षा दासी. आप कहाँ से आए? दतिया MP से.
आपका जो ये विवाह हुआ है, जैसे हमने देखा कि यहाँ पर ना तो कोई बैंड बाजा था, ना कोई हल्दी थी, एकदम सादे तरीके से ये विवाह आपका संपन्न हुआ, तो आपको कैसा लग रहा है? हमें बहुत अच्छा लगा। और ये हमारे संत रामपाल जी महाराज हैं, उन्होंने बताया कि मतलब दहेज मुक्त विवाह कीजिए। और मतलब हमारे गुरुजी ने बताया कि जब तीनों देवता की शादी हुई थी तब भी कोई बैंड बाजा ना कोई शोर शराबा हुआ था। तो जैसे अभी आपने बताया कि जो ब्रह्मा विष्णु महेश तीनों देवता थे, इनका विवाह भी एकदम सादे पद्धति से हुआ था, इस तरह से आपने किया है। तो मैं ये पूछना चाहूँगा, क्या लड़के वालों को आपने कितना दहेज दिया है? कुछ भी नहीं दिया, एक पैसा का खर्चा नहीं हुआ है। ये आप सच बात बता रहे हैं? हाँ। तर आपल्याशी अजून एक जोडा जोडलेला आहे, जरा त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार जी। आपका नाम क्या और आप कहाँ से आए हैं? मेरा नाम रामबज दास है, मैं हिसार हरियाणा से आया हूँ। आज जो ये आपकी शादी हुई है, तो इस शादी में आपने जैसे दहेज मुक्त विवाह किया है, तो आपको आज कैसा लग रहा है सर? बहुत अच्छा लग रहा है आज जी। इस दहेज मुक्त विवाह में जो आपने शादी की, तो इसके माध्यम से आप समाज को क्या संदेश देना चाहेंगे? देखो, इसके माध्यम से ही संदेश देना चाहेंगे, आप भी भाई सभी आओ संत रामपाल जी महाराज शरण में और नाम दीक्षा लो और ऐसे ही दहेज मुक्त विवाह कराओ। तुम्ही बघू शकता की आध्यात्मिक प्रदर्शनी इथे लावलेली आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊन इथं बघूया या आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये काय व्यवस्था केलेली आहे। चला तर आपण आता प्रदर्शनीच्या आतमध्ये आलेलो आहोत, तर जाणून घेऊया या प्रदर्शनीमध्ये काय काय जे छायाचित्र किंवा जे व्यवस्था केलेली आहे ती जाणून घेऊया। चला, इथे जे काही सेवादार तुम्ही बघत आहात की माझ्या मागच्या वरच्या साईडला बघू शकता, इथं प्रदर्शनी गाईड सेवादार आहेत। हे जे सेवादार इथे उभे आहेत, तर हे गाईड सेवादार आहेत की जे पण श्रद्धालू प्रदर्शनीमध्ये येत आहेत तर त्यांना योग्य पद्धतीने गाईड करणे। तर चला आपण पण या प्रदर्शनीची एक गाईड घेऊया, या प्रदर्शनीमध्ये काय माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊया। इथे काही जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेऊया। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव काय? शंकरदास। आपण कुठून आले आहात? मी महाराष्ट्र पुणे येथून आलो आहे। आपण इथे काय व्यवस्था बघत आहात? सर, मी गाईड सेवादार आहे। परमात्म्याने इथं मगरची लीला केली त्या संदर्भाची माहिती देतो। तर चला, तर तुम्ही आम्हाला पण या प्रदर्शनीबद्दल आमच्या दर्शकांपर्यंत ती प्रदर्शनीची योग्य माहिती समजून सांगा। जी सर। तर आता इथे एक स्वरूप आहे, याबद्दल जी माहिती समजून घेऊया। सर, हे कसलं स्वरूप आहे, याच्यामध्ये काय? सर, हे जे आहे ना, हे कबीर परमेश्वर स्वतः सशरीर बालक रूपामध्ये कमळाच्या फुलावरती आलेले दृश्य आहे सर। हा सर, इथं 624 वर्षापूर्वी कबीर परमात्मा सशरीर धर्तीवर आले होते, त्यावर यांच्यावरती कंदररोधी आणि शेकतिकी यांनी आपली क्रूरता दाखवलेली आहे। याच्यामध्ये तीर, भाले, तोप यांनी उडवण्याचा प्रयत्न केला, गंगा नदीमध्ये डुबवण्याचा प्रयत्न केला, पण कबीर परमेश्वराला एक सुद्धा खरोज आलेली नाही। ते सहज आपल्या गंगा नदीवरती पाण्यावरती तरंगलेले दाखवलेले आहे सर। सर, इथे हे काशीचं दृश्य दाखवलेलं आहे। याच्यामध्ये सर जे श्रद्धालू पुरुष आहेत, श्रद्धालू जे भाविक आहेत, त्यांच्यावरती खिलवाड झालेला आहे सर। याच्यामध्ये त्यांना वयोवृद्ध जे काही आपले श्रद्धालू आहेत त्यांना असे सांगितले की काशीमध्ये जो करोजच्या खाली मरेल तो स्वर्गप्राप्ती होईल आणि मगरमध्ये जो मरेल तो नरक लोकामध्ये जाईल, आणि त्यांच्याकडून हे धन घेण्याचं जे दृश्य हे दृश्य आहे सर। या स्वर्गाच्या नावाखाली पैसे घेऊन या ब्राह्मणांनी करत तयार केली, आणि करत करत कशी दाखवली आहे सर। याच्यामध्ये वरून करत येते आणि 2 ब्राह्मण बरोबर त्या गुप्त याच्यामध्ये ठेवून करत सोडतात आणि त्या बोल्या सदुराचा जीव घेतला जातो सर, फक्त पैशासाठी। सर, हे जे दृश्य आहे याच्यामध्ये कबीर परमेश्वर स्वतः जनतेचं भ्रम निवारण करीत आहे की काशीमध्ये मरो किंवा मगरमध्ये मरो, जर सद्भक्ती केली तर तो नक्कीच सतलोकी म्हणजे मोक्ष प्राप्ती होईल, आणि मोक्ष प्राप्ती होईल यामध्ये पंडित लोक कबीर परमेश्वराचा विरोध करताना दाखवलेला आहे।
सर याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे का ब्राह्मणांनी जो पाखंड पसरवला होता, अफवा पसरवली होती का मगरमध्ये जर कोणी मरेल तर तो नरकात जाईल आणि काशीमध्ये जो मरेल तो स्वर्गात जाईल, तर त्यांचं भ्रम खंडन करण्यासाठी कबीर परमेश्वर साहेबजी काशीमधून मगरला जाताना आपलं लीलामय शरीर त्यागण्यासाठी चाललेलं हे दृश्य दाखवलेलं आहे. सर या दृश्यामध्ये असं दाखवले आहे, बिजली खान पठाण यांनी कबीर परमेश्वराला जेव्हा प्रार्थना केली तर भगवान शिव यांच्या श्रापातून सुकलेली जी नदी, आम्ही नदी म्हणतात तिला, ती पूर्ण पाण्याने कबीर परमेश्वरने दुथडून अशी भरून दाखवली. एक चमत्कार केला याच्यामध्ये मगरमध्ये, असं हे दृश्य दाखवलेलं आहे. सर याच्यामध्ये असं दाखवलं आहे कबीर परमेश्वर ज्यावेळेस पार्थिव शरीर आपलं त्यागण्याची तयारी दाखवत होते, त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे अशा तयारीमध्ये उभे होते की कबीर परमेश्वराचं, हिंदू म्हणतात की आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं अंतिम संस्कार करू, आणि मुस्लिम समाज म्हणायचा का आमच्या रीतीप्रमाणे त्यांचा अंतिम संस्कार करू. याच्यामध्ये मुख्य जे म्हणजे एवढे 64 लाख शिष्य जे झालेले होते त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे बिजली खान पठाण आणि राजा बीरदेव हे सैन्य घेऊन तिथे आलेले होते की जर ज्यावेळेस शरीर कबीर परमात्मा शरीर त्यागतील, त्याच्यामध्ये ज्यावेळेस कबीर परमेश्वर शरीर त्यागून जातील त्यावेळेस आपल्या ताकदीच्या जोरावरती कबीर परमेश्वराचं म्हणजे हिंदू म्हणतील बा आपल्या कबीर परमेश्वर जे पार्थिव शरीर आहे ते हिंदू रीतीनुसार अंतिम संस्कार केला जाईल, आणि मुस्लिम म्हणायचे की मुस्लिम समाजाप्रमाणे त्यांचा अंतिम संस्कार केले जाईल. तर कबीर परमेश्वर ह्या दोघांनाही म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे तुटून पडणार होते एकमेकावरती, पण कबीर परमेश्वरांनी त्यांना हे समजत आहेत की तुम्ही एकाच पित्याचे संतान आहेत आणि तुम्हाला ही सद्भक्ती आहे, सद्भक्ती दिलेली आहे, याचा तुम्ही अंतिम सद्भक्तीचा अंतिम संदेश कबीर परमेश्वर देत आहेत. सर हे असं दृश्य आहे का कबीर परमात्मा हे सशरीर सतलोकाला जाताना दाखवलेलं आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम हे मोठं गृहयुद्ध म्हणजे मोठं युद्ध होणार होतं, पण कबीर परमेश्वरने हे टाळलेलं दिसतंय. कसं तर ज्यावेळेस कबीर परमात्मा हे सशरीर सतलोकाला निघून गेले तर त्यांना तिथे त्यांचे पार्थिव शरीर मिळालं नाही, इथं त्यांना फक्त त्यांच्या शरीराच्या आकाराची फक्त फुलं मिळाली. हे ते दृश्य आहे. सर हे असं दृश्य आहे का ज्यावेळेस कबीर परमात्मा सशरीर सतलोकात निघून गेले, निघून गेल्यानंतर तेव्हा त्यांच्या पार्थिव आकाराची जे काही फुलं मिळाली त्यांना, तर त्यांनी एक चादर आणि हिंदूंनी एक चादर मुस्लिमांनी आणि अर्धी फुलं हिंदूंनी अर्धी फुलं मुस्लिमांनी ही वाटून घेतली, अर्धी अर्धी करून घेतली. आणि असं झाल्यानंतर त्यांना शरीर न मिळाल्यामुळं त्यांना खरंच असं वाटलं काय कबीर परमेश्वर हे पूर्ण परमात्मा होते आणि हे एकमेकाची मिठी घालून गळा मिठी घालून खूप जोरदारात ढाईल बोकळून रडत होते का परमेश्वर आपल्या धरतीजवळ आपल्याजवळ होते, पण आपल्याला कळालं नाही. आजही काशीमध्ये आणि मगरमध्ये या गोष्टीचं नक्कीच पाहायला मिळतं. सर हे असं दृश्य आहे. सर आज समाजामध्ये असं मानलं जातं की संत रामपालजी ह्या महाराज हे आपल्या मनमाने पद्धतीने सांगतात का, तसं नाही सर. ही आध्यात्मिक प्रदर्शनी आहे. या आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भगवद्गीता, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब या संपूर्ण मार्कंडेय पुराण म्हणा संपूर्ण ग्रंथ, तर याच्यामध्ये प्रामाणिकमध्ये जगद्गुरु तत्वदेशी संत रामपालजी महाराज या सद्ग्रंथामधून प्रमाणित करतात की कबीर हेच पूर्ण परमात्मा आहेत आणि त्यांचीच भक्ती केल्यानंतर आपल्या जीवनाचा मोक्ष होईल. हे तुम्ही सद्ग्रंथ पाहू शकता. आणि कोणाला काही शंका असेल, समाधान असेल तर डायरेक्ट उचकून आपल्याला तिथं त्या सांगितल्याप्रमाणे नक्कीच त्यांनी जे सत्संग रूपी वाणीमधून त्यांनी आज समाजाला सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर त्याचं हे निरासन केलं जातं. इथं कोणाच काही शंका असेल ती. तर आपल्यासोबत एक श्रद्धाळू जुडले आहेत. मागे जे प्रदर्शनीमध्ये स्वरूप ठेवलेलं आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. नमस्कार सतसाहेब. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले आहात? माझं नाव रेणुका सोनवणे, मी महाराष्ट्र औरंगाबाद इथून आलेली आहे. आम्ही तुम्हाला एक विचारणं इच्छितो की मागे जे हे स्वरूप ठेवलेलं आहे हे कशाचा संदेश देत आहे? याचं कारण असं आहे की 600 वर्षापूर्वी काही धर्मगुरूंद्वारा अशी धारणा पसरलेली होती की जो काशीमध्ये मरणार तो स्वर्गात जाणार आणि जो मगरमध्ये मरणार
तो नरकामध्ये जाणार ही धारणा नष्ट करण्यासाठी कबीर परमेश्वर यांनी सहशरीर मगरमधून ते सतलोकात गेले आणि त्यांच्या जागी 2 चादर आणि सुगंधित पुष्प राहिले आणि ते दोन्ही हिंदू धर्मगुरूंनी वाटून घेतले व त्याचं यादगार म्हणून ह्या दोन्ही समाधी बनवल्या आहेत. धन्यवाद. सत्साहेब. तुम्ही आता बघू शकता आपण भंडारा घरच्या साईडला आलेले आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता की जे काही ग्लास प्लेट जे भंडाऱ्याचं जे काही साहित्य आहे ते योग्य पद्धतीने इथून व्यवस्थापूर्वक दिले जात आहे. श्रद्धाळू इथे येऊन आपल्या हाताने जे काही ग्लास आहे प्लेट आहे ते घेत आहेत आणि बघू शकता लहान लहान मुलं पण इथं एक सेवा भाव म्हणून एक त्यांची एक एवढ्या लहान वयामध्ये ते पण सेवा करत आहेत. तुम्ही बघू शकतात की योग्य पद्धतीने ही सेवा केलेली आहे. आता आपण भंडारघरमध्येच इथे भंडारा वितरित केला जात आहे. श्रद्धाळू बघू शकता तुम्ही कशा योग्य पद्धतीने हे जे भंडारा ग्रहण करत आहे. किती शांतीपूर्वक जे आहे तुम्ही बघू शकता भव्य भंडाऱ्याचं इथे आयोजन केलेलं आहे. तर आपल्याशी एक व्यवस्थापक जुडलेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय नाही आपण कुठून आले आहात? माझं नाव ललित दास आहे. मी पुणे महाराष्ट्र. तुम्ही इथे काय व्यवस्था बघत आहात सर? मी इथं भंडाऱ्याची व्यवस्था बघत आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येमध्ये निःशुल्क भंडारा चालत आहे. इथं कुठल्याही प्रकारची अडचण नाही काय नाही निःशुल्कमध्ये भंडारा चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही बघितलं की हा जो भंडारा इथे जो हा चालू आहे हा पूर्णपणे निःशुल्क 24 तास हा भंडारा जो आहे निःशुल्क पद्धतीने दिला जात आहे. श्रद्धाळू आनंदपूर्वक भंडाऱ्याचं जे आनंद ग्रहण करत आहे तुम्ही बघू शकता. आता आपण आतमध्ये आलो आहोत. इथे एक भंडारघराची एक व्यवस्था केलेली आहे. आश्रममध्ये जे पण भंडाऱ्याचं जे काही सामग्री आहे जसं भाजीपाला जे आहे ते इथे योग्य पद्धतीने जे साफसफाईचं कार्य किंवा जे चिलण्याचं कार्य हे इथं करत आहेत. तुम्ही बघू शकता इथं योग्य पद्धतीने जे काही वटाणे आहेत ते साफ केले जात आहे माता भगिनीद्वारे. तुम्ही माझ्या या साईडला पण बघू शकतात की बरेच जे काही पुरुष वर्ग आहे ते पण आपले इथे भंडाऱ्यासाठी सेवा देत आहेत. तुम्ही बघू शकता इथं जे आहे की बटाटे शिलले जात आहे आणि साफसफाईचे पण किती योग्य ध्यान आहे. तुम्ही माझ्या या साईडला पण बघा की जे माता भगिनी आहेत ते सुद्धा आपले जे काही बटाटे आहेत ते साफ करत आहेत कापत आहेत आणि ठीक आहे आणि एकदम शांततेमध्ये योग्य पद्धतीने ही व्यवस्था संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये तुम्ही बघू शकता. साईडला पण बघा तुम्ही की जे काही पुरी आहे पुरीचे जे व्यवस्था आहे इथं केली जात आहे. माता भगिनी इथे भंडारा ग्रहण करण्यासाठी जे श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी ही पुरीची इथे ही सेवा चालू आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच माता भगिनी इथे ही सेवा बघत आहे. तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता आता इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तर चला आपण आज जाऊन अधिक माहिती जाणून घेऊया या रक्तदान शिबिर कशा पद्धतीने ही व्यवस्था सुरू आहे. तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता इथे रक्तदान शिबिराच्या आतमध्ये या पंडालच्या आतमध्ये आल्यानंतर इथे सर्वात आधी त्यांचं एक रजिस्ट्रेशन केलं जात आहे. नोंदणी केली जात आहे. एक फॉर्म त्यांचा तयार केला जात आहे की जे पण श्रद्धाळू इथे रक्तदान करणार आहेत त्यांचं. तर आपण अजून आतमध्ये जाऊन माहिती घेऊया हे रक्तदान शिबिर जे आहे ते कशा पद्धतीने अजून व्यवस्था इथे केलेली आहे. मी आतल्या साईडला आलेले आहेत. तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकतात की इथे अजून एक व्यवस्था केलेली आहे. आपण या व्यवस्थेबद्दल पण आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने ही जी लाईन लागलेली आहे. माझ्या या साईडला पण बघू शकता तुम्ही बरेच काही श्रद्धाळू बसलेले आहेत. तर ही काय व्यवस्था इथे केलेली आहे आपण इथले जे काही सहयोगी असतील इथले जे काही सेवादार श्रद्धाळू असतील आपण त्यांच्याकडून ती माहिती घेऊया. इथे जुडले आहेत इथली जे व्यवस्था बघत आहेत तर आपण त्यांच्याकडून ती माहिती घेऊया इथे काय व्यवस्था सुरू आहे. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव काय आणि आपण कुठून आले आहात? माझं नाव गणेश दास. मी वालसंगे गाव आणि जालना जिल्ह्यातून आलेलो आहे. इथे काय व्यवस्था सुरू आहे?
इथं भगतजी दात चिकित्सा चालू आहे फ्री ऑफ कॉस्ट परमात्माच्या दयाने. आणि जे आपले दात किड्याचे असतात किंवा दात वाकडे, त्यानंतर पिवळेपणा, जे मुकरूम आमच्या भाषात म्हणजे तिकडे मराठीमध्ये मुकरूम म्हणतात जाताना, याच्यावर पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट इलाज चालू आहे. आणि जी ही औषधी लागते आपल्याला ती औषधी पण पूर्ण फ्री देता येते. इथे जे ही जी व्यवस्था तुम्ही म्हणतात की जसं दंतचिकित्सा हे निशुल्क चालू आहे, तर हे काही ठराविक लोकांसाठी का? नाही, भगतजी हे पूर्ण विश्वातून जेवढेही इथं श्रद्धाळू येतात त्यांच्यासाठी पूर्ण फ्री आहे. कोणीही असा भेदभाव नाही इथं. माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता अजून एक व्यवस्था केलेली आहे, तर आपण ती व्यवस्था पण जाणून घेऊया कशा पद्धतीने ही व्यवस्था इथे चालू आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय आणि आपण कुठून आले आहात? गुलाबराव सदाशिव पाटील, महाराष्ट्र जळगाव. तुम्ही इथे काय व्यवस्था बघत आहात? इथे व्यवस्था मालिकची दयाने डोळे तपासणीचे शिबिर चालू आहे. तपासणी फ्री आहे, 1 रुपया लागत नाही आहे. आता मागे बघू शकता तुम्ही आश्रमच्या आतमध्ये आल्यानंतर एक साईडला आपल्याला इथे फर्स्ट एड रूम म्हणून एक व्यवस्था केलेली आहे. तर आपण आत जाऊन आता बघूया यामध्ये काय काय सुविधा श्रद्धाळूंसाठी दिलेल्या आहेत. तर आतमध्ये जे पण व्यवस्थापक असेल त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. चला, आता आपण आतमध्ये आलेले आहेत, तर जे काही इथले व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया काय व्यवस्था इथे चालू आहे. नमस्कार ताई. सतसाहेब. आपलं नाव काय? नीलम दासी. आपण कुठून आले आहात? मी पुणे महाराष्ट्रातून आले. इथे श्रद्धाळूंसाठी काय व्यवस्था केलेली आहे? आम्ही इथं फर्स्ट एडची सेवा करतोय, जिथे आम्ही श्रद्धाळूंना ज्यांना सर्दी खोकला ताप आहे आणि ज्यांना लागली आम्ही त्यांची मरमपट्टी व त्यांना औषधे देतो. ही जे तुम्ही मेडिसिन किंवा जे औषधी तुम्ही श्रद्धाळूंना देतात, तर याचे काही पैसे किंवा शुल्क घेतले जाते का श्रद्धाळूकडून? नाही, आम्ही काही पैसे घेत नाही आणि सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये येते. धन्यवाद सतसाहेब. तुम्ही बघू शकता हे जेवढी पण इथं जी व्यवस्था चालू आहे ही पूर्णपणे निशुल्क व्यवस्था, म्हणजे जे पण श्रद्धाळू इथं येतात तर त्यांची पूर्णपणे निशुल्क या आश्रममध्ये सतलोक आश्रमामध्ये ही व्यवस्था केलेली आहे. या साईडने पण तुम्ही बघू शकता जे काही प्रथमोपचार आहे त्याचं साहित्य ठेवलेलं आहे. कोणाची जे काही BP चेक केली जात आहे किंवा जे पण काही थोडं कोणी श्रद्धाळूला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही पीडा असेल तर ते इथं त्यांना पूर्णपणे निशुल्क पद्धतीने डॉक्टर्स बसलेले आहेत. समोर पण तुम्ही बघितलं मेडिसिनची माहिती दिलेली. या साईडला पण तुम्ही बघू शकता की काहीतरी उपचार चालूच आहे. तर या पद्धतीने आश्रमामध्ये पूर्ण व्यवस्था संत रामपालजी महाराजांच्या दयेने इथं ही चालू असते. आता इथे तुम्ही बघू शकता माझ्या या साईडला इथे पण एक पुस्तकालयाचं एक लहान स्वरूपामध्ये एक कॅबिन टाईप बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथं जे काही संत रामपालजी महाराजांचे जे काही पुस्तकं आहेत, आध्यात्मिक पुस्तकं, ते इथे ठेवलेले आहेत. तर आपण चला तर बघूया हे पुस्तकांचे जे काही माहिती आहे ती कशा पद्धतीने इथं कोणते कोणते पुस्तकं आहेत. बघा, हे एक पुस्तक दिसतंय तुम्हाला, भक्ती से भगवान तक. हे पण जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी लिहिलेलं पुस्तके आहेत. जसं अंधश्रद्धा भक्ती खतरा आहे जान, हे एक पुस्तक संत रामपालजी महाराजांनी, अनमोल असे पुस्तकं आहेत. मागच्या साईडला पण तुम्ही बघू शकतात की पुस्तकामध्ये काय काय प्रश्नाचे उत्तरं दिलेले आहेत. तुम्ही जर बघितलं की यामध्ये जे काही पुस्तक आहे हे हिंदी भाषेमध्ये आहे, तर याच्यावर ते माहिती पण दिलेली आहे की पुस्तकामध्ये काय काय प्रश्नाचे उत्तरं दिलेले आहेत. तुम्ही अजून बघू शकतात की ज्ञानगंगा हे पुस्तक आहे संत रामपालजी महाराजांचं. तर या पद्धतीने जे संत रामपालजी महाराजांचे पुस्तक आहेत तर इथे स्टॉल लावलेला आहे. जे काही श्रद्धाळू नवीन आलेले आहे आश्रममध्ये, पहिल्यांदा आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी ही व्यवस्था इथं आहे की ज्ञानगंगा पुस्तक किंवा ज्यांचे जे आध्यात्मिक पुस्तक आहेत ते वाचून संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे ते श्रद्धाळू आत्मसात करू शकतो, त्यांच्या विचारांना जाणू शकतो. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पण जे काही प्रसिद्ध जे काही व्यक्ती आहेत त्यांना पण ते भेट म्हणून दिलेले आहेत पुस्तकं. तर आपल्यासोबत एक श्रद्धाळू जुडले आहेत, सतलोक आश्रम धनाना धाम येथे हे आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार. सतसाहेब. तुमचं नाव काय आणि कुठून आले आहात तुम्ही? प्रगती शेडगे, सातारा. तुम्ही सातारा महाराष्ट्र एवढ्या दुरून इथं सतलोक आश्रम धनाधाम हरियाणा इथे आल्या, तर हे कशासाठी आलेला आहे? इथे कबीर परमेश्वर यांचा निर्वाह दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. निर्वाण दिवस हा कसा साजरा केला जातो? यामध्ये प्रामुख्याने श्रद्धाळूंना 5 यज्ञाचा लाभ मिळतो. ज्ञानयज्ञ, ध्यानयज्ञ, धर्मयज्ञ, हवनयज्ञ, प्रणामयज्ञ. ज्ञानयज्ञ म्हणजे अखंड पाठ. यामध्ये प्रामुख्याने संतवाणी व प्रवचनाचे आयोजन केले जाते, जिथे
कबीर परमेश्वर सत्यज्ञान सांगितले जाते व संत गरीबदासजी महाराज रचित अमरग्रंथ साहेब म्हणजेच 5वा सूक्ष्मवेद याचे अखंड 3 दिवस वाचन केले जाते। दुसरा ध्यान यज्ञ, यामध्ये श्रद्धाळू अमृतपान करतात व संपूर्ण भक्तिभावाने सत्संगाचे श्रवण करतात। 3 धर्मयज्ञ, यामध्ये जे समागममध्ये आलेले श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी 24 तास निशुल्क भंडाऱ्याचे आयोजन केले जाते। हा भंडारा पूर्ण शुद्ध तुपामध्ये बनवला जातो। प्रणाम यज्ञ, यामध्ये गुरु गोविंद कबीर परमेश्वर यांचे स्वरूप संत रामपालजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर अष्टांग दंडवत प्रणाम केला जातो। हवन यज्ञ, यामध्ये 3 दिवस अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते व याच्यासाठी शुद्ध देशी तुपाचा वापर केला जातो। एक अजून श्रद्धालू इथे जुळले आहेत, चला त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार सतसाहेब, आपले नाव काय आणि आपण कुठून आले आहात? माझं नाव सुहानी आहे आणि मी पुणे महाराष्ट्रावरून आलेली आहे। मागे जे हे स्वरूप लावलेलं आहे हे कशा संबंधित आहे? दर्शकांना तुम्ही काय सांगू शकता या स्वरूपाबद्दल? तर मागे जे हे स्वरूप लागलेलं आहे ते पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांचं आहे, जे 507 वर्षापूर्वी धर्तीवरती आले होते आणि त्यांनी मगरमध्ये सहशरीर सतलोकला गेले होते। तर त्यांनी ही लीला केली होती, तर या लीलेला मगर लीला बोलतात। आता तर तुम्ही बघू शकता आपण आश्रमच्या एक्झिट गेटकडे आलो आहोत। जे काही श्रद्धालू आश्रममध्ये समागम पूर्ण झाल्यानंतर इथून बाहेर पडत आहेत तर त्यांच्यासाठी इथे अजून एक तुम्ही बघू शकता एक व्यवस्था, जो आश्रममध्ये जो भंडारा जो प्रसाद तयार केला जातो तर घरी जाताना सुद्धा त्यांना तो प्रसाद जो आहे रिटर्न म्हणजे वापस त्यांना मिळतोय तो प्रसाद। ठीक आहे, बघू शकता तुम्ही जे पण श्रद्धालू आश्रममध्ये आले प्रत्येक श्रद्धालूला परिवाराला तो जो प्रसाद आहे जो पण आश्रममध्ये तयार केलेला होता बुंदी प्रसाद, तर तो त्यांना घरी जाताना पण वितरित केला जात आहे। तुम्ही बघू शकता हजारोच्या संख्येमध्ये श्रद्धालूंचं येणं जाणं चालू आहे आणि 24 तास म्हणजे जे काही आश्रममध्ये ज्या व्यवस्था आहेत ह्या सुरू असतात। तर हे प्रसाद वितरणचं पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने सगळ्यांना हा प्रसाद वितरण केला जात आहे।